नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. प्रहार जनशक्ती पक्षाचे तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू हे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अन्नत्याग करून आंदोलन करीत आहे. अमरावती मोजरी येथे सर्वच दिव्यांग जाऊ शकत नाही. त्या अनुषंगाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना निफाड तालुक्याच्या वतीने 12 जून आणि 13 जून हे 2 दिवस निफाड तहसील कार्यालयाच्या गेट समोर बसून दिव्यांग व विधवा महिलांना 6000 रुपये मानधन, दिव्यांग बंधूंना सन्मानजनक काम मिळावे, ग्रामीण भागात घरकुलांची उपलब्धता व्हावी, दुग्ध व्यवसाय भावाची स्थिरता आदी महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन अन्नत्याग करून आंदोलन करून बच्चूभाऊंच्या आंदोलनात खारीचा वाटा उचलून हातभार लावत आहे. आज निफाड तहसील येथे सोमनाथ धुमाळ, अनिल भावसार, बापू राऊत, नवनाथ गोटेकर, बाळू वाघचौरे, संजय विस्पुते, ज्ञानेश्वर आढाव, विलास भालेराव, रामा गव्हाणे, बाळासाहेब दुसाने, गौरव उगले, ज्ञानेश्वर उगले, सुनील गोराडे, संजय सदाफळ, अंबादास तासकर, अंबादास गायकवाड, सागर धुमाळ, लक्ष्मण बैरागी, सूरदास पावशे, उषा सूर्यवंशी, संगीताताई राजगिरे, फकीरा सूर्यवंशी, प्रकाश वाघ, शीतल पाटील, चित्रा वाघ, उज्ज्वला खुशारे, सतीश कुमावत, कृष्णा कांबळे, जनाबाई चव्हाण, संजय कापसे, बाळासाहेब साळुंखे, रोशन तिडके, रोशन सानप, अविनाश पगार, रामदास शिंदे, अनिल खैरे, मुस्ताक पठाण, सोमनाथ वाघ, संदीप पवार हे अन्नत्याग करून आपला निषेध नोंदवित आहे. या आंदोलनात निफाड, लासलगाव, टाकळी, विंचूर, साकोरे, उंबरखेड, पिंपळगाव, बसवंत, पिंपरी, चांदोरी, देवगाव, कसबे, सुकेने, राणवड, नांदुर्डी, कोकण गाव इत्यादी गावात शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते. आज निफाड तहसील कार्यालयाच्या बाहेर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने निफाड तालुक्यात दिव्यांग क्रांती प्रहार संघटनेच्या वतीने बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली समस्त दिव्यांग बांधव विविध लाक्षणिक मागण्यांसाठी या ठिकाणी बसलेले आहेत. तर त्यांच्या लाक्षणिक काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊया. रयत क्रांती पक्षाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ भाऊ धुमाळ यांच्याकडून. आमची मागणी आहेत की दिव्यांगांना आत्तापर्यंत 1500 रुपये पगार चालू होता, पण त्या 1500 रुपये पगारामध्ये दिव्यांगाचं कोणत्याही प्रकारचं काही भागत नाही. त्यासाठी आमची महत्त्वाची आणि मुख्य मागणी ही 6000ची आहे. 6000ची मागणी अशी होती की आम्ही ज्यावेळेस सरकार स्थापनेच्या अगोदरपासून आमची मागणी होती. सरकारने त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की दिव्यांगांना आम्ही 6000 पेन्शन देऊ, आणि आता थोड्या दिवसानंतर परत त्या गोष्टीवर एकदम शांत बसणं म्हणजे आमचं कुठंतरी अपमान करणं किंवा दिव्यांगांची कुठं चेष्टा करणं यासारखा प्रकार होतो. त्यामुळं आज पूर्ण आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे मोजरी येथे उपोषणावर बसले आहे. याच अनुषंगाने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती संघटना निफाड तालुक्याच्या वतीने निफाड शासकीय उपविभागीय तहसील कार्यालय येथे बसलो आहेत. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.